आमच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. जे स्पर्धा परीक्षा देतात, जे शिक्षक पात्रता परीक्षेला बसलेले आहेत, बसणार आहेत 2026 मध्ये, त्या सगळ्यांना नमस्कार. तर आपण जे आहे ते या ठिकाणी झालेले प्रश्न जे आहेत ते परीक्षेला जे विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव जो आहे तो सराव या ठिकाणी घेणार आहोत. काय घेणार आहोत? सराव घेणार आहोत. सराव. आणि हे दोन तुम्ही प्रश्नपत्रिका ही अगदी प्रामाणिकपणे केलात तर तुम्हाला जे आहे ते परीक्षेला बऱ्यापैकी जो आहे तो ह्याचा फायदा होणार आहे. 2 गुण तरी तुम्हाला हमखास मिळणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बघा पोलीस भरती असेल, पोलीस भरती, लक्षात आलं का? पोलीस भरती, त्यानंतर तलाठी, त्यानंतर त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा ही TET जी आहे ती, आणि या ग्रामसेवक, या सुद्धा ग्रामसेवक या सुद्धा परीक्षांना जो आहे तो तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे हे जे लेक्चर आहे आणि हे PYK जे तुम्ही पूर्णपणे संपूर्णपणे बघा. तर चला जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न काय आपल्या स्क्रीनवर काय म्हटलंय? भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? सांगा. भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? सांगा. ज्या लोकांना उत्तर येते त्यांनी कमेंट्स करून सांगायचं आहे. कमेंट्स करायचे आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. शेअर करा मित्रांना, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? कोणते राज्य? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. कुठलं? राजस्थान. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा 1 नंबरला राज्य आहे राजस्थान. कुठला आहे? राजस्थान. 2 नंबरला कुठला आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. 3 नंबरला कुठला आहे? आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्र. महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. आणि लोकसंख्येमध्ये कुठला आहे हो? हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने झालं. ओके. तर लोकसंख्येने कुठला आहे? लोकसंख्येने बघा, लोकसंख्येने कुठला आहे मोठं हो? लोकसंख्येने तर उत्तर प्रदेश. 1 नंबरला उत्तर प्रदेश. आणि 2 नंबरला आपला आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र सगळ्यात नंबरवर आहे बघा, महाराष्ट्र. ओके. हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ह्याला राजस्थानची राजधानी कुठली? राजधानी राजस्थानची राजधानी कुठली आहे हो? जयपूर. जयपूरला कुठलं शहर म्हणून ओळखलं जातं? गुलाबी शहर. कुठलं शहर? गुलाबी शहर. हे बघा, तुम्हाला जे बी मी सांगतोय ना हे असं एक्स्ट्रा हे तुम्ही माहिती घेऊन करून ठेवा, तुम्हाला फायदाच होणार आहे. कुठलं? पहिले 1 क्रमांक राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं महाराष्ट्र. हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसंख्येने 1 नंबरला उत्तर प्रदेश, 2 नंबरला महाराष्ट्र. हे आपल्याला माहिती पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. चला जाऊ दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, वाचा. खालीलपैकी आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? सांगा. आरवली पर्वत हा काय आहे? कुठं आहे पर्वत हा? जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हा अति प्राचीन पर्वत आहे. आरवली पर्वत कसा आहे हो? अति प्राचीन. अति प्राचीन पर्वत आहे आरवली पर्वत. अति प्राचीन पर्वत आहे आरवली पर्वत. लक्षात आलं का? अति प्राचीन पर्वत आहे. तर आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं? सांगा. कुठलं आहे? तर गुरु शिखर. गुरु शिखर जे आहे हे आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. कुठल्या याच्या राज्यामध्ये आहे? राजस्थान मध्येच आहे बघा. हे पण लक्षात आलं का? बघा कसे टीईटीला हे प्रश्न आलेले आहेत. हो प्रश्न आलेला आहे टीईटी 2016 आलेला आहे प्रश्न. 2016 हा प्रश्न आलेला आहे. लक्षात आलं का? ही माहिती पाहिजे तुम्हाला. गुरु शिखर राजस्थान राज्यामध्ये आहे. ते कुठलं आहे? आरवली पर्वतामध्ये आहे. आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. कळसुबाई कुठला आहे हो? महाराष्ट्र. उंची किती आहे तिची? कळसुबाईची 1148 मीटर. 1148 आहे काय? 1148 मीटर. गुरु शिखराची उंची किती आहे हो? गुरु शिखराची उंची किती आहे? आरवली पर्वतातील जी गुरु शिखर आहे त्याची उंची किती आहे? 1722 मीटर. 1722 मीटर. हे लक्षात पाहिजे आपल्याला. तुम्ही सतत जर सराव केला, अभ्यास केला तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येणार आहेत. आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. आरवली पर्वताची दिशा अशी आहे. आपला भारताचा नकाशा काढूया इथं आपण. असा थोडा फार आपण असा भारताचा नकाशा काढला असा.
काय जरा समजून घ्या, नकाशा आपण हे केलेला नाही. तर असं इतर हे राजस्थान आहे, राजस्थान. तर अरवली पर्वताची दिशा अशी आहे. अशी म्हणजे कशी बघा, ही दिशा उत्तर, ही वायव्य, ही ही कुठली इकडची आग्नेय, ही कुठली ईशान्य, हा ही नैऋत्य. हा हे बघा, तर नैऋत्य ईशान्य, हा नैऋत्य ईशान्य दिशेमध्ये अरवली पर्वत पसरलेला आहे. तुम्हाला भविष्यामध्ये प्रश्न येऊ शकेल की अरवली पर्वताची दिशा कशी आहे, तर नैऋत्य ईशान्य. हा आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून. ओके, चला जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडं. तुमच्या स्क्रीनवर तिसरा प्रश्न, काय प्रश्न आहे बघा. तिसरा प्रश्न काय आहे, तिसरा प्रश्न, भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण कोणते, जे अंदमान द्वीपसमूहापैकी एक आहे. अंदमान द्वीपसमूहामध्ये एक असलेलं भारतातील एक जागृत ज्वालामुखी आहे, त्याचं ठिकाण कुठलं सांगा बघूया. ज्यांना येते त्यांनी कमेंट्स करा, उत्तर कमेंट्स करून सांगा. कुठला आहे, पर्याय दिलेले आहेत, पर्याय वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा, भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण कोणते, जे अंदमान द्वीपसमूहापैकी एक आहे. सांगा, एकमेव ज्वालामुखी आहे तो. मिनिकॉय बेट म्हणजे कुठली हो, लक्षद्वीप बेटे, लक्षद्वीप बेटे. लक्षद्वीप बेटे ही कुठं आहेत हो, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रामध्ये आहेत. अरबी समुद्र लक्षद्वीप बेटे कुठे आहेत, अरबी समुद्र. तर भारतातील एकमेव ज्वालामुखी आहे बॅरन बॅरन बेटावरती आपल्याला जो आहे तो भारतातील एकमेव असा जागृत ज्वालामुखी आहे. लक्षात आलं का. आणि या ज्वालामुखीला काय म्हणतात हो, बॅरन बेटावर जो ज्वालामुखी आहे त्याला काय म्हणतात, नारकोंडम ज्वालामुखी. काय नाव आहे त्याला, नारकोंडम ज्वालामुखी. नारकोंडम ज्वालामुखी असं म्हणतात. लक्षात आलं काय. नारकोंडम ज्वालामुखी कुठे आहे हो, बॅरन बेटावर. बॅरन बेटे कुठे आहेत, अंदमान निकोबार बेटावरच्या द्वीपसमूहामध्ये कुठे आहेत, बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. आणि हेच काय आहे, भारतातील जागृत ज्वालामुखीचा एकमेव ठिकाण आहे. हे आपल्याला तुम्हाला माहिती पाहिजे. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. काय चौथा प्रश्न बघा, कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा कोणता. कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा कोणता सांगा. प्रश्नाचं उत्तर द्या, कमेंट्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचा फायदा भविष्यामध्ये तुम्हालाच होणार आहे. तुम्ही जर प्रश्नाची उत्तर दिलात तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये. लक्षात आलं काय. त्यामुळे तुम्ही या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शरावती नदीवरील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे बाबा, तर बघा जोग धबधबा, जोग फॉल्स. लक्षात आलं का. जोग फॉल्स जो आहे तो शरावती नदीवरती आहे. शिवसमुद्रम धबधबा कुठं आहे, हा कावेरी नदी. एक मिनिट सॉरी, कुठं आहे, कावेरी नदीवरती आहे शिवसमुद्रम धबधबा. कावेरी नदी. लक्षात आलं का. हे आपल्याला माहिती पाहिजे. तर मला सांगा बघूया, धुवाधार धबधबा कुठं आहे. उत्तर आली पाहिजे. उत्तर जे कमेंट्स म्हणून सांगा, पटदिशी सांगायचं. धुवाधार धबधबा कुठे आहे. सॉरी यार, बघा सतत शिकून इतकं हे झालंय मला. जर हे आलं पाहिजे तुम्हाला. काय विचारलं आपण, धुवाधार धबधबा कुठे आहे हो. हा धुवाधार धबधबा तुम्हाला माहिती पाहिजे. हा धबधबा आहे नर्मदा नदीवरती. आणि हे कुठं आहे, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मध्ये धुवाधार धबधबा आहे. मध्य प्रदेशची राजधानी कुठली हो, भोपाळ. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. त्यानंतर IMP एक प्रश्न घ्या तुम्हाला. IMP हे परीक्षेला येणार. मी जे सांगतोय तुम्ही फक्त सराव करा, परीक्षेला हे हमखास येणार. तर बघा, मला सांगा, मांडवी नदीवरती एक धबधबा आहे कुठला,
दूधसागर, दूधसागर धबधबा, धबधबा. हे प्रश्न येणार म्हणजे येणार आहे, पाठच करून ठेवा. हा कुठं आहे हो? मांडवी नदी. कुठं आहे? मांडवी नदी. मांडवी नदी कुठं आहे? मांडवी नदी गोवा. कुठं आहे? गोवा राज्यामध्ये. लक्षात आलं का? तर हा IMP प्रश्न आहे. दूधसागर धबधबा कुठे आहे? मांडवी नदीवरती आहे. आणि मांडवी नदी कुठे आहे? गोव्यामध्ये आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे, म्हणून या ठिकाणी मी IMP सुद्धा केलेला आहे त्याला. ओके, चला पुढे जाऊ. या प्रश्नाचं काय होतं? कर्नाटकातील शरावती नदीवरती कोणता धबधबा आहे? जोग धबधबा. आता प्रश्न क्रमांक 5 पुढे जाऊ. काय आहे? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? सरोवर म्हणजे काय पहिला सांग, माहिती आहे का हो तुम्हाला? जमिनीवरती असा खोलगट भाग ज्या ठिकाणी पाणी साठलेलं असतं मोठ्या तळाच्या स्वरूपामध्ये. लक्षात आलं का? काही ठिकाणी खडकाळ भाग असतो, त्यामुळे खडक लागल्यामुळे सुद्धा पाणी साठलेले असते. लक्षात आलं का? तर त्याला काय कुठलं म्हणतात? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाणी सरोवर कुठं सांगा, कमेंट्स करा. सर मला तुम्हीच सांगा. तर उलर सरोवर जे आहे ते भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. सांबर सरोवर हे आहे राजस्थान. कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे मित्रांनो सांबर सरोवर. आणि हे खाऱ्या पाण्याचं आहे, खारे पाणी. खारे पाणी. त्यानंतर लोणार सरोवर हे कुठं आहे? महाराष्ट्र. महान असे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहे. कुठं आहे हे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हे कशामुळे बनलेलं आहे हो लोणार सरोवर? लोणार सरोवर बनलेला आहे उल्कापात. इथं लिहूया कशामध्ये बनलेला आहे? उल्कापात याच्यामुळे ते लोणार सरोवर बनलेलं आहे. हे जगातील एकमेव आहे. जगातील एकमेव. जगातील एकमेव. हे तुम्ही पाठच करून ठेवा हो, तुम्हाला येणारच आहे. लोणार सरोवर उल्कापाताने बनलेलं सरोवर कोणते? लोणार सरोवर. ते कोणत्या राज्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील कोणत्या राज्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं का? हे उलर सरोवर जे आहे ते काय आहे? हे श्रीनगर जिल्ह्यामध्ये आहे. कुठं? श्रीनगर, जम्मू काश्मीर. आता ते केंद्रशासित प्रदेश झाले आहे जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीरमध्ये जे आहे ते उलर सरोवर आहे गोड्या पाण्याचे. ओके, गोड्या पाण्याचे. हे कसं काय तुम्हाला सांगू का? हे हिमालयातून येणाऱ्या ज्या नद्या आहेत बर्फ वितळात, हिमालयातील नद्या, हिम नद्यातील पाणी. लक्षात का? हिम नद्यातील पाणी जे आहे ते पाणी या ठिकाणी आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे हो? उलर सरोवर. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाणी सरोवर कोणते? उलर सरोवर. तर चला पुढे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न क्रमांक किती आहे बघा? प्रश्न क्रमांक 6. द्या प्रश्नाचं उत्तर. केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना काय म्हणतात? केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना काय म्हणतात सांगा. अगदी सोपं आहे. कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. वळवाचा पाऊस कुठं म्हणतात हो? वळवाचा पाऊस आला महाराष्ट्र. विजांच्या कडकडासारखा पाऊस पडतो बघा. पडतो काय? तर केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व येणाऱ्या पावसाच्या सरींना कॉपी बहार सरी असं म्हणतात. काय म्हणतात? कॉपी बहार सरी असं म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? कोणाला उत्तर आहे? चुकलं उत्तर आपलं. कॉपी बहार सरी म्हणत नाहीत, आम्रसरी असे म्हणतात. आम्रसरी असे म्हणतात. हे पहिलं चुकलं उत्तर. पहिलं उत्तर नाही त्याचं. आम्रसरी असे म्हणतात. केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना आम्रसरी असे म्हणतात. मग कॉपी बहार सरी कुठे आहेत व? मग कॉपी बहार सरी कुठं आहेत? कॉपी बहार सरी सांगा बघूया. आलं पाहिजे कॉपी बहार. प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट्स मध्ये द्यायचे. तुम्हाला सांगितले की मागच्या वेळी सगळं काय सांगायला लागतंय का? कॉपी बहार सरी मे आणि एप्रिल मे महिन्यात जो उन्हाळा असतो त्यावेळी पाऊस ढगाचा गडगडासह पडतो ना, त्यावेळी कॉपी बहार सरी होतात. त्या कॉपी बहार सरी त्या कर्नाटकमध्ये जे आहे ते कर्नाटकांना म्हणतात.
आणि अमृतसरी कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये जो मान्सून पूर्व पाऊस पडतो त्याला म्हणतात मित्रांनो. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अमृतसरी. कुठल्या सरी? अमृतसरी. अहो पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. ओडिसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता? संबलपूरच्या नदीवर ओडिसा राज्यामध्ये उभारण्यात आलेला प्रकल्प कुठला? हा प्रकल्प काय आहे हो? देशातील पहिला आहे, सर्वात जुना नदीवरील प्रकल्प. नदीवरील प्रकल्प. ओके, कुठला आहे हा? जायकवाडी प्रकल्प, महाराष्ट्र. कुठली नदी? गोदावरी. सांगा. भाकरा नांगल प्रकल्प, सतलज. कुठं? हिमाचल प्रदेश. आहे का? वाचलं तर लक्षात येणार. दामोदर खोरे प्रकल्प कुठं आहे व? झारखंड आणि पश्चिम बंगाल. लक्षात आलं का? आणि हिराकूड प्रकल्प जो आहे, हिराकूड प्रकल्प हा ओडिसा राज्यामध्ये संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प आहे. हा हिराकूड प्रकल्प. कुठला प्रकल्प? हिराकूड प्रकल्प हा कुठल्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? महानदीवर. आणि तो कुठं आहे? ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा राज्याची राजधानी कुठली? ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. भुवनेश्वर ओडिसा राज्याची राजधानी आहे. चला पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय बघा. घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस काय म्हणतात? पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस काय म्हणतात? सांगा. आली पाहिजेत. मळ्याची शेती म्हणजे कुठली हो? व्यापारी शेती. व्यापारी शेती. त्यानंतर निर्वाह शेती म्हणजे कशी हो? गुजराण करणारी शेती. गुजराण शेती म्हणजे लोक मानवी आपलं पोट पाणी चालण्यासाठी केली जाते शेती ती. ओके, सांगा. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस काय म्हणतात? आलं पाहिजे उत्तर याचं. सगळं सरांनी सांगितल्यावर तुम्ही काय करणार? त्या प्रश्नाचं उत्तर आहे कोरडवाहू शेती. कुठली शेती? कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती. कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती. महाराष्ट्रातली बऱ्यापैकी शेती ही कोरडवाहू किंवा जिरायत स्वरूपाची आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते. पण काही ठिकाणी सिंचनाद्वारे बागायती शेती केली जाते. लक्षात आलं काय? काही ठिकाणी केल्या जाते सिंचनाद्वारे शेती केली जाते. सिंचन पद्धती. सिंचनद्वारे शेती. कुठली शेती ती? सिंचनद्वारे शेती असते. तिला काय म्हणायचं? बागायती शेती. आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला काय म्हणायचं? कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9. काय प्रश्न क्रमांक 9? नववा प्रश्न काय आहे? भारतात कोणत्या उत्पादनात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? कोणत्या उत्पादनात लागतो? सांगा. कोणत्या उत्पादनात लागतो? भारतात प्रथम क्रमांक कोणत्या उत्पादनात लागतो? मत्स्य उत्पादनात कुठलं मोठं राज्य आहे? सांगा. मत्स्य. सर म्हणा तुम्हीच सांगा. तर भारतात कर्नाटक राज्यामध्ये रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटक राज्याचा मित्रांनो प्रथम क्रमांक लागतो. मोठ्या प्रमाणातले रेशीम उत्पादन जे आहे ते कर्नाटक राज्यामध्ये राहिलं जातं. कर्नाटकची राजधानी कुठली आहे हो? बेंगलोर. बघा हे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेला आलेले प्रश्न आहेत ते. लक्षात आलं का? कुठल्या परीक्षेला आलेले आहे ते? शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी आलेले प्रश्न आहे ते. लक्षात आलं का? ही माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर दुधामध्ये कुठलं आहे? उत्तर प्रदेश.
उत्तर प्रदेश. आणि कुठलं सांगा? महाराष्ट्र. महाराष्ट्र हे दुधामध्ये आघाडीवर आहेत. आणि मत्स्य उत्पादनामध्ये कुठलं? समुद्र किनारे असणारे राज्य, महासागराच्या भारताच्या किनारपट्टीवर असणारे तीच राज्य असणार. तर कुठला आहे याच्यामध्ये? आंध्र प्रदेश. एक नंबरवर का? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. दुसरं कुठला आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणातली जी आहे ती मासेमारी केली जाते मित्रांनो. ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे. हे प्रश्न भविष्यामध्ये येणार तुम्हाला परीक्षेला. तर भारतात कोणत्या राज्यात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो कोणत्या उत्पादनात? तर रेशीम उत्पादनामध्ये. रेशीम उत्पादनामध्ये हे या प्रश्नाचं उत्तर राहील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 काय घ्या तुमच्या स्क्रीनवर. काय आहे? भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना कुल्टी येथे सुरू झाला तो कोणत्या राज्यात आहे? भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना कुल्टी येथे सुरू झाला तो कोणत्या राज्यात आहे? बघूया कोण सांगते आता. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. अगदी सोपा आहे. या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. कितीतरी वेळा तुम्ही वाचलाय. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीचा इतिहास वाचलाय की नाही? 11वी 12वीचा इतिहास परीक्षा दिलाय ना? 11वी 12वी शिकलाय की नाही? मग ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे बाळांनो. सांगा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची राजधानी कुठली हो? कलकत्ता. कलकत्ता. लक्षात आलं काय? त्यानंतर बघा पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता. त्यानंतर बघा हा जो त्याची स्थापना कधी झाली? 1900 स्थापना. कुठे गेला तो? कारखान्याची स्थापना. स्थापना किती झाली? कधी झाली हो? 1918 मध्ये. 1918 बघा. अलीकडच म्हणजे 19व्या कुठल्या शतकात झाली? 19व्या शतकात झाली का? 19व्या शतकात झाली का? कुठल्या? 20व्या शतकात. सॉरी, 1918 म्हणजे 20वे शतक. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात. लक्षात आलं का? आणि हा सर्वात जुना, आशियातील सर्वात जुना, याची अनेक ओळख काय बघा. आशियातील सर्वात जुना, आशियातील सर्वात जुना काय आहे हा? आशियातील सर्वात जुना याचा कारखाना आहे कुठला? स्टील प्लांट आहे. स्टील प्लांट. आशियातील सर्वात जुना स्टील प्लांट जो आहे कुठला? पश्चिम बंगाल या ठिकाणी. कलकत्ता त्यांची राजधानी. कुठला? कुल्टी येथे कारखाना उभा केला. तो कुठल्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. हे या प्रश्नाचं उत्तर राहील. ओके, जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणले? खालीलपैकी कोणता वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो? सांगा. खालीलपैकी कोणता वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो बरं? सांगा. विषुववृत्तीय प्रदेश कुठला हो? अमेझॉन नदीचं खोरं. अमेझॉन नदी कुठं आहे? ब्राझील या देशामध्ये आहे. हो विषुववृत्तीय. त्यानंतर अमेझॉन नंतर कुठलं? आफ्रिका खंडातील जे देश आहेत मध्य आफ्रिकेतील ते विषुववृत्तीय प्रदेशात येतात. आफ्रिका खंडातील कांगो नदीचे खोरे. लक्षात आलं का? अमेझॉन नदी खोरे. अमेझॉन नदी खोरे. त्यानंतर कांगो नदी खोरे. कांगो नदी खोरे. लक्षात आलं का? त्यानंतर मग आपल्याकडे बघा आपल्याला जे मध्य आफ्रिकेतील देश आहेत, मध्य आफ्रिका हा जो भाग आहे ना, हा विषुववृत्तीय प्रदेशात येतो मित्रांनो. त्याच्यात सतत जे आहे ते पाऊस पडत असतो. आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय होतं, तिथं सतत पाऊस पडल्या असल्यामुळे झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. उंच वृक्ष जे आहेत ते तिथं तुम्हाला आढळून येतात. आणि सतत मोठ्या प्रमाणातली जी जैवविविधता आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर खालीलपैकी कोणता वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो? तो मोहगनी. कुठला वृक्ष? मोहगनी. याच्याबरोबर कुठलं वृक्ष आणि आहे तिथं? कुठलं आहे तर रोजवूड. झाडाचे नाव घ्या. रोजवूड. त्यानंतर इबोनी.
ही वने. त्यानंतर सिंचना, सिंचना लक्षात आलं का. त्यानंतर त्यानंतर कुठला महोगनी, महोगनी आपण बघितलं. त्यानंतर कुठलं डाळिट लाकूड, डाळी लाकूड, डाळी लाकूड. हे जे वृक्ष जे आहेत ते विषुववृत्तीय वनात आढळतात. आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतात कुठले कशा असतात आढळतात, कुठले वृक्ष आढळतात. सह्याद्री, सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वतामध्ये कुठली वन आहेत व कुठली वन आहेत. सदाहरित वने, सदाहरित, सदाहरित वने. हे तुम्हाला माहिती पाहिजे. असे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे पटापट. लक्षात आलं का. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 12. शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे कोणते घटक आहेत. शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे कोणते घटक आहेत सांगा. आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक, राजकीय. बघूया कोण सांगतंय. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे, सोपं आहे. शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे कोणते घटक आहेत. शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे कोणते घटक आहेत. जे कोण उत्तर सांगेल त्याला 1 रुपये बक्षीस. सांगा. पटपट आलं पाहिजे. जे लोक चॅनल व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात का. हे आर्थिक घटक आहेत मित्रांनो. शेतीमधून, कारखानदारीमधून, वाहतुकीमधून, नागरिकांमधून जे आर्थिक व्यवहार जे चालतात ते लक्षात आलं का. त्याच्यामुळे आर्थिक हे घटक आहे. ते कसं काय सांगा बघूया. शेती, कारखानदारी, वाहतूक, नागरिक हे आर्थिक घटक आहेत. हे घटक काय होतात देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहेत. देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण आहे ना. देशाचा आर्थिक विकास पाहिजे असेल तर शेती महत्वाची आहे, कारखानदारी पाहिजेत, वाहतूक पाहिजे, नागरीकरण पाहिजे. लक्षात आलं का. त्यामुळं देशाच्या आर्थिक विकासामध्ये शेती, कारखानदारी, वाहतूक आणि नागरीकरण यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ही माहिती पाहिजे आपल्याला. तर आपल्याला पाहिजे आता ह्याच्यामध्ये सामाजिक घटक कुठलं कुठलं. सामाजिक घटक, सामाजिक घटक तुम्ही बघितला तर शिक्षण, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा. शिक्षण असेल, शिक्षण हे आहे शिक्षण. त्यानंतर आरोग्य, आरोग्य. त्यानंतर सामाजिक सुधारणा, सामाजिक सुधारणा. लक्षात आलं का. सामाजिक सुधारणा ही आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर प्राकृतिक कुठलं घटक कुठलं, प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक कुठलं. हवामान, हवामान. त्यानंतर भूगोल, भूगोल हा नैसर्गिक घटक आहे ना. भूगोल म्हणजे आपल्या पृथ्वीचा अभ्यास एक प्रकारे. त्यानंतर साधन संपत्ती, साधन संपत्ती, साधन संपत्ती. लक्षात आलं काय. त्यानंतर राजकीय कुठला आहे तो, राजकीय, राजकीय घटक कुठला आहे, राजकीय घटक कुठला आहे. सरकार, राजकीय आहे ना, सरकार. त्यानंतर कायदे, त्यानंतर राजकीय पक्ष, कायदे, राजकीय, राजकीय पक्ष. हे काय झाले हो, हे राजकीय घटक जे आहेत ते घटक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे हो, आर्थिक. आर्थिक. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 13 तुमच्या स्क्रीनवर आहे का. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात कोणता केंद्रबिंदू असतो. बघा प्रश्न हा व्यवस्थित वाचून घ्यायचा. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात कोणता केंद्रबिंदू असतो, कोणता केंद्रबिंदू असतो. ज्यांना प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सांगा सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात कोणता केंद्रबिंदू असतो. सर्व प्रकारच्या. प्रदेश असतो का, नाही. निसर्ग नाही, वाहतूक नाही. हा विकास कशासाठी चालला आहे, माणसासाठी. माणूस विकास करतो माणसासाठी. लक्षात आलं काय. त्यामुळे सर्व प्रकारच्या आर्थिक विकासातला केंद्रबिंदू जो आहे तो माणूस आहे. आहे की नाही. सर्व प्रकारच्या आर्थिक विकास कोणाचा कुठला केंद्रबिंदू कोण आहे, मानव, माणूस. ओके. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14 काय म्हटलंय. 14 प्रश्न. प्राध्यापक व शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होतो. बघा प्राध्यापक आणि शिक्षक हा जो व्यवसाय आहे, व्यवसाय तो खालीलपैकी कोणत्या प्रकारात समाविष्ट होतो. प्राथमिक होतो का हो, नाही. द्वितीय होतो का, नाही. तृतीय होतो का, बघूया. चतुर्थ होतो का, नाही.
तर हा तृतीय व्यवसाय आहे. प्राध्यापक आणि शिक्षक तृतीय व्यवसाय आहे. का तृतीय व्यवसाय आहे मित्रांनो? जे व्यवसाय सेवा देणे, जे व्यवसाय जे असतात सेवा देणे, सेवा प्रकार, सेवा देणे, लक्षात आलं का? हे सेवा देणे जो प्रकार जो असतो तो तृतीय व्यवसायामध्ये येतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत असतात, लक्षात का, सेवा देत असतात. म्हणजे हा जो व्यवसाय जो तृतीय व्यवसायामध्ये येतो. तृतीय व्यवसायामध्ये आणि कुठले व्यवसाय येतात? आरोग्य सेवा, आरोग्य सेवा येतो. आणि कुठला येणार सांगा? वाहतूक येते. वाहतूक सुद्धा सेवा देतो ना, देतात ना वाहतुकीच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरा त्याच्या पुढचा कुठला आहे? मनोरंजनाच्या मार्फत माणसांचं हेच होतं ना, मनोरंजन होतं. ती सेवाच आहे एक प्रकारची मनोरंजन. लक्षात आलं का? त्यानंतर पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय पर्यटन क्षेत्र उभा केलं तर त्यातनं माणसाला सेवा मिळू शकते. लक्षात आलं का? हे तृतीय व्यवसायामध्ये येणारे घटक आहेत. त्यामुळे प्राध्यापक आणि शिक्षक हे खाली कोणत्या व्यवसाय समाविष्ट आहेत? तृतीय व्यवसायात समाविष्ट आहेत. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? वाचा. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय? हा शेवटचा प्रश्न आहे. सांगा. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा. सांगा. अंदमान व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव काय? हा TETला आलेला प्रश्न आहे. TET 2023. लक्षात आलं का? अंदमान व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. कुठली समुद्रधुनी? सोप्या आहे, ही आलीच पाहिजे तुम्हाला. ही आली नाही तर तुम्हाला फटके बसणार. सांगा. मलाक्काची समुद्रधुनी. कुठली समुद्रधुनी? मलाक्काची समुद्रधुनी. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत जावा आणि तुम्ही सतत सराव ठेवला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. धन्यवाद तुम्हाला. आभारी आहे तुमचा मी. आभारी आहे. सतत सराव ठेवा काय, आणि तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. येणारी जी परीक्षा आहे, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्या शिक्षक पात्रता परीक्षा असेल, त्या सगळ्या परीक्षेला तुम्ही बसा आणि अशा पद्धतीने सतत तुम्ही सराव ठेवला ना तर तुम्हाला यश हे हमखास आणि 100% मिळणार आहे. तर आपण इथे थांबूया. नमस्कार सर्वांना.